वेलकम स्टुडंट्स. एम्ब्रिओजेनेसिस किंवा एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट या सेक्शनमध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये गॅस्ट्रुलेशन ही स्टेप पाहिली होती. झायगोटचं रूपांतर गॅस्ट्रुलामध्ये झालं होतं. 3 जर्मिनल लेयर्स या तयार झाल्या होत्या, एक्टोडर्म, मेझोडर्म आणि एंडोडर्म. तर आज आता आपण या 3 लेयर्सपासून ऑर्गॅनोजेनेसिस कसं होतं हे पाहणार आहोत. Organogenesis, the process of formation of organs from 3 germinal layer is called as organogenesis. 3 जर्मिनल लेअरपासून शरीरामध्ये जे काही वेगवेगळे ऑर्गन्स आहेत, हे कोणते ऑर्गन्स कोणत्या लेअरपासून बनतात हे पाहूयात. दॅट इज फेट ऑफ एक्टोडर्म. एक्टोडर्म जी आहे बाहेरची, इट गिव्ह राईज टू जे आउटर स्ट्रक्चर आहेत बॉडीचे ते तयार करण्यामध्ये भाग घेते, जसं स्किन, hair, nails, sweat glands, salivary glands, mammary glands, lacrimal glands, sebaceous glands. देन डोळ्याचा भाग जर पाहिला तर यामध्ये कॉर्निया, लेन्स, रेटायना आणि कंजक्टायव्हा हे भाग एक्टोडर्मपासून तयार होतात. त्यानंतर नेझल इपिथिलियम, इनॅमल ऑफ टीथ, दाताचा सगळ्यात बाहेरचा हार्ड जो कवर आहे इनॅमल, तो ह्या एक्टोडर्मपासून तयार होतो. इंटरनल अँड एक्सटर्नल इयर, फोरगट, हाइंडगट, ॲड्रेनल मेड्युला, एंटेरियर अँड पोस्टेरियर पिट्युटरी, पिनियल ग्लँड अँड एंटायर नर्वस सिस्टीम इज फॉर्म्ड फ्रॉम एक्टोडर्म. त्यानंतर मेझोडर्मपासून पाहूत. फेट ऑफ मेझोडर्म इज मेझोडर्म फॉर्म ऑल टाईप्स ऑफ मसल्स. शरीरातल्या जेवढ्या काही मसल्स आहेत ह्या सगळ्या मेझोडर्मपासून तयार होतात, एक्सेप्ट डोळ्यामधल्या आयरिस मसल आणि सिलियरी मसल्स या एक्टोडर्मपासून तयार होतात. याशिवाय बाकी जेवढ्या काही बॉडी मसल्स आहेत त्या सगळ्या मेझोडर्मल इन ओरिजिन आहेत. याशिवाय कनेक्टिव्ह टिश्यू अँड डर्मिस ऑफ स्किन. देन ॲड्रेनल कॉर्टेक्स. बघा, ॲड्रेनल मेड्युला मधला भाग हा एक्टोडर्मपासून तयार झाला होता, तर ॲड्रेनल कॉर्टेक्स बाहेरचा जो भाग आहे हा मेझोडर्मपासून तयार होतो. त्यानंतर हर्ट, ब्लड व्हेसल्स आणि लिम्फॅटिक व्हेसल्स हे सगळे मेझोडर्मपासून तयार होतात. त्यानंतर मिडल इयर, डेंटिन ऑफ टीथ, युरिनरी अँड रिप्रोडक्टिव्ह डक्ट्स, गोनॅड्स, टेस्टिस आणि ओव्हरी, किडनी आणि डोळ्यामधलं जर पाहिलं तर स्क्लेरा आणि कोरॉइड ह्या ज्या 2 लेअर आहेत ह्या मेझोडर्मपासून तयार होतात. त्यानंतर फेट ऑफ एंडोडर्म, सगळ्यात आतली जी एंडोडर्म आहे तिच्यापासून एंडोडर्म डेव्हलप इंटू इपिथिलियम ऑफ मिडगट, ग्लँड्स ऑफ स्टमक अँड इंटेस्टाईन, टंग, टॉन्सिल्स. तर रेस्पायरेटरी ट्रॅकमध्ये लंग्स, ट्रकिया, ब्रॉन्काय आणि लॅरिंग्स. युरिनरी ब्लॅडर, इपिथिलियम ऑफ युरेथ्रा अँड व्हजायना. त्यानंतर ग्लँडपैकी लिव्हर, पॅनक्रियाज, थायरॉइड ग्लँड, पॅराथायरॉइड ग्लँड आणि थायमस ग्लँड ह्या सगळ्या एंडोडर्मपासून तयार होतात. त्यानंतर इस्टॅचियन ट्यूब अँड लायनिंग ऑफ मिडल इयर. मिडल इयर हा मेझोडर्मपासून आहे, परंतु त्याच्या ज्या लायनिंग्ज आहेत ह्या एंडोडर्मपासून तयार होणाऱ्या आहेत. दिस इज ऑल अबाउट ऑर्गॅनोजेनेसिस. म्हणजे 3 जर्मिनल लेअरद्वारे शरीरामधले डिफरंट ऑर्गन्स हे तयार केले जातात. म्हणजे आता बॉडीचं स्ट्रक्चर हे तयार होत आहे. तर पुढचा पॉईंट आहे प्रेग्नन्सी. डेफिनेशन बघू. द कंडिशन ऑफ कॅरिंग 1 or more embryos in the uterus is called as pregnancy. ज्या कंडिशनमध्ये युटरसमध्ये 1 किंवा मोर एम्ब्रियोज, आता मॅक्झिमम किती असू शकतात, 1 किंवा 2, बऱ्याच रेअरली आपण नंबर ऑफ एम्ब्रियो हे त्या ठिकाणी प्रेझेंट असलेले पाहतो, बट नॅचरली ओनली 1 एम्ब्रियो इज देअर. द कंडिशन ऑफ कॅरिंग 1 or more embryos in the uterus is called as pregnancy. It is also called as gestation. यालाच दुसरी जी टर्म वापरतात ती काय आहे, gestation. It is the time period between fertilization to parturition.
प्रेग्नन्सी म्हणजे हा कुठला कालावधी आहे? फर्टिलायझेशन झालं आहे, झायगोट तयार झाला आहे आणि या झायगोटपासून त्याची डेव्हलपमेंट होईल आणि ते बेबी जेव्हा बाहेर पडेल बाय द प्रोसेस ऑफ डिलेव्हरी ऑर पार्च्युरेशन, हा जो टाईम पिरियड आहे दॅट इज कॉल्ड ॲज प्रेग्नन्सी. द ॲव्हरेज पिरियड ऑफ प्रेग्नन्सी इन ह्युमन इट लास्ट फॉर 266 days फ्रॉम फर्टिलायझेशन. जर फर्टिलायझेशनपासून कॅल्क्युलेट केलं तर 266 days अँड 280 days दॅट इज 266 + 14 days फ्रॉम द लास्ट मेन्शुरल सायकल. आता हा डिफरन्स कशामुळे होतो बघा. जर आपण लक्षात घेतलं तर मेन्शुरल सायकलच्या 14व्या दिवशी ओव्हम हा बाहेर पडतो आणि त्या दिवशी जर फर्टिलायझेशन झालं असं आपण गृहीत धरलं तर फर्टिलायझेशनपासून जर कॅल्क्युलेट केलं तर अगोदरचे हे 14 दिवस आपण कॅल्क्युलेट करणार नाही, कारण फर्टिलायझेशनपासून चालू केलं. फर्टिलायझेशनपासून जर चालू केलं तर जस्टेशन पिरियड हा 266 days आहे. परंतु जर लास्ट मेन्शुरल सायकल जनरली ओव्ह्युलेशन कधी झालं आहे हे आपल्याला माहीत नाही समजा, तर बेटर वे जी लास्ट मेन्शुरल सायकल आहे तर तिथून काउंट केलं तर सरळ त्यात 14 डे ॲड करून म्हणजे 280 days हा जो टाईम पिरियड आहे इट इज द जस्टेशनल पिरियड फॉर ह्युमन्स. जस्टेशन पिरियड इज ॲप्रॉक्सिमेटली 9 months. आता हे जर आपण 280 days जर कॅल्क्युलेट केले तर नियर अबाउट 9 months एवढा टाईम पिरियड होतो. इट इज डिवायडेड इंटू 3 ट्रायमिस्टर्स ऑफ 3 months इच. आता हा जो 9 महिन्याचा कालावधी आहे हे 3 भागामध्ये डिवाइड केला जातो, ज्याला ट्रायमिस्टर्स असं म्हणतात. ट्रायमिस्टर्स ज्यामध्ये 3 महिने आहेत, म्हणजे एका ट्रायमिस्टरमध्ये 3 महिने, दुसऱ्या ट्रायमिस्टरमध्ये 3 आणि तिसऱ्या ट्रायमिस्टरमध्ये 3 असे टोटल 9 महिने हे 3 ट्रायमिस्टरमध्ये डिव्हाइड करण्यात आलेले आहेत फॉर द कन्व्हिनियन्स ऑफ स्टडी ऑर द ग्रोथ पर्पज. बरोबर आहे. फर्स्ट ट्रायमिस्टर बघू. आता हा कुठून आहे? 3 महिन्याचा कालावधी म्हणजे 12 आठवडे. कुठून? फ्रॉम फर्टिलायझेशन टू 12th week. द एम्ब्रियो रिसिव्ज न्यूट्रिशन इन द फर्स्ट 2 to 4 weeks डायरेक्टली फ्रॉम द एम्ब्रियो. सुरुवातीचे 2 ते 4 आठवडे जे आहेत यामध्ये जो एम्ब्रियो आहे त्याला जे न्यूट्रिशन मिळणार आहे दॅट इज डायरेक्टली फ्रॉम द एंडोमेट्रियम. इट इज द मेन पिरियड ऑफ ऑर्गॅनोजेनेसिस. आता हा जो आहे या ठिकाणी ऑर्गॅनोजेनेसिससाठी महत्त्वाचा पिरियड आहे. बाय द एंड ऑफ 8th week 8 आठवड्यापर्यंत म्हणजे साधारणतः 2 महिन्यापर्यंत मेजर स्ट्रक्चर्स फाउंड इन ॲडल्ट्स आर फॉर्म्ड इन द रुडिमेंटरी फॉर्म. 8 आठवड्यापर्यंत म्हणजे 2 महिन्यापर्यंत ॲडल्टमध्ये जेवढे काही स्ट्रक्चर असतात तेवढे स्ट्रक्चर्स हे त्या ठिकाणी तयार होतात. बट ऑल आर इन द रुडिमेंटरी फॉर्म. विकसित नसतात, त्यांच्या फक्त बर्ड्स किंवा ते स्ट्रक्चर हे अनडेव्हलप्ड फेजमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. द एम्ब्रियो इज नाव कॉल्ड ॲज फिटस. आता एकदा का त्याचे ऑर्गन्स तयार व्हायलेले आहेत तर आता त्याला काय म्हणायचं आहे? एम्ब्रियो न म्हणता आता त्याला फिटस असं म्हणायचं आहे. चेंज इन द युटेरस, सॉरी त्या ठिकाणी युटेरस नाही, करेक्ट, चेंज इन द फिटस. तर आता फिटसमध्ये आपल्याला काय काय बदल झालेले पाहायला मिळतात ते पाहू. लेंथ इज 3 centimeter. जो फिटस डेव्हलप व्हायला आहे त्याची सुरुवातीला लांबी 3 centimeter आहे आणि ॲट द एंड ऑफ द फर्स्ट ट्रायमिस्टर 3 महिने पूर्ण होईपर्यंत त्याची लांबी होते 7 ते 10 centimeter. आर्म, हँड्स, फिंगर्स, फीट, टोज आर फॉर्म्ड. आता हे सगळे अवयव छोटे छोटे सगळे तयार व्हायलेले आहेत. फिटस कॅन ओपन माउथ अँड फिस्ट. माउथ त्याचं तोंड तो उघडू शकतो आणि फिस्ट हाताच्या ज्या मुठी आहेत तर त्याही तो उघडू शकतो. देन CNS इज फुल्ली फॉर्म. सेंट्रल नर्वस सिस्टीम जी आहे ही पूर्णतः डेव्हलप होत आहे. देन सर्क्युलेटरी अँड एक्सक्रिटरी सिस्टीम स्टार्ट वर्किंग. सर्क्युलेटरी आणि एक्सक्रिटरी सिस्टीमसुद्धा आपले आपले काम करणं चालू करतात. मुवमेंट ऑफ फिटस बिगॅन बट मदर कॅन नॉट फील इट. तो जो फिटस आहे तो स्वतःहून मुवमेंट करत असतो, परंतु त्या मुवमेंट इतक्या स्लाईट असतात की मदर ही त्याला फील करू शकत नाही.
हार्टबीट कॅन बी हर्ड फ्रॉम 6th वीक. आता सर्क्युलेटरी सिस्टीमची ॲक्शन चालू झालेली आहे, त्यामुळे हार्टबीट जे आहे ते 6व्या आठवड्यापासून आपल्याला त्या ठिकाणी ऐकायला मिळतात. चेंजेस इन मदर. मेन्शुरल सायकल इज सस्पेंडेड टिल द एंड ऑफ प्रेग्नन्सी. मेन्शुरल सायकल जी आहे, जी रुटीन पर मंथ ही चालू असते, ती सायकल आता फर्टिलायझेशनमुळं काय झालेली आहे, काही काळापुरते थांबते. प्रेग्नन्सी जो काळ आहे त्या काळापुरती थांबते. का थांबते बरं? कारण फर्टिलायझेशन झालं आहे, त्यामुळं कॉर्पस ल्युटियम जो आहे हा फंक्शनल आहे आणि तो प्रोजेस्टेरॉनची लेवल वाढवत आहे. आणि प्रोजेस्टेरॉनची लेवल वाढवत असल्यामुळं ती लेवल कमी होत नाही आणि एंडोमेट्रियमचं शेडिंग होत नाही. त्यामुळे मेन्शुरल फ्लो किंवा मेन्शुरल सायकल ही आपल्याला पाहायला मिळत नाही. ती काही काळापुरती काय होते, थांबते. प्रोजेस्टेरॉन लेवल बिकम्स हाय दॅट इनिशिएट चेंजेस इन हर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता कॉर्पस ल्युटियमचं काम वाढलेलं आहे, त्याच्यामुळे तो प्रोजेस्टेरॉन तयार करतो आणि यामुळं फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये काही बदल पाहायला मिळतात किंवा त्याची जी वाढ आहे ही व्हायला लागते आणखी. द मॅटर्नल पार्ट ऑफ प्लॅसेंटा ग्रोज अँड युटरस बिकम लार्जर. त्या ठिकाणी युटेरसमध्ये आता सगळंच व्हॅस्क्युलर सिस्टीम ही वाढलेली आहे, एंडोमेट्रियमची थिकनेस ही वाढलेली आहे, त्याच्यामुळे युटेरसचा आकार हा काय होतो, लार्ज होतो. आणि प्लॅसेंटा जो तयार होणार आहे तर त्याचा मदरचा जो भाग आहे, आता प्लॅसेंटाचे 2 पार्ट पडतात, मॅटर्नल आणि फिटल. तर मॅटर्नल पार्ट जो आहे, युटेरसकडून जो आवश्यक असणारा भाग आहे तो त्या ठिकाणी तयार व्हायला लागतो. इन दिस पिरियड मदर एक्सपिरियन्सेस मॉर्निंग सिकनेस. या फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये मदरला आपल्याला मॉर्निंग सिकनेस काही लक्षणं पाहायला मिळतात, जसं नॉसिया, वॉमिटिंग आणि मूड स्विंग्स. मळमळ होणे, उलटी होणे या पद्धतीचे लक्षणं हे मदरमध्ये फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये पाहायला मिळतात. देन सेकंड ट्रायमिस्टर हा कुठून कुठपर्यंत आहे, साधारणतः 4था, 5वा आणि 6वा महिना म्हणजे 13th to 26th वीक या काळाला सेकंड ट्रायमिस्टर काउंट केल्या जात आहे. तर फिटसमध्ये होणारे चेंजेस बघूत. इन दिस फेज रॅपिड ग्रोथ ऑफ फिटस इज देअर. आता मागच्या फेजमध्ये ऑर्गॅनोजेनेसिस झालेलं आहे, तर या फेजमध्ये आता युटरसची ग्रोथ ही रॅपिड होते. द फिटस इज व्हेरी ॲक्टिव्ह. फिटसच्या मुवमेंट ह्या जास्त ऑबियस व्हायला लागतात आणि त्यामुळं मदर कॅन फील देम. लेंथ ऑफ फिटस इज 30 सेंटीमीटर. लांबी जी आहे ही वाढते आणि ती 30 सेंटीमीटरपर्यंत होते. डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन बिगिन्स. सेंट्रल नर्वस सिस्टीमची जी डेव्हलपमेंट होती, आता ब्रेनची डेव्हलपमेंट या ठिकाणी चालू होते. हेड हॅज हेअर्स, आयब्रोज, आयलॅशेस अँड पिन्ना आर डिस्टिंक्ट. आता बघा डोक्यावरचे केस यायला लागतात, आयब्रोज, भुवया, पापण्या आणि एक्सटर्नल इयर पिन्नाचा जो भाग आहे हे भाग आता सेपरेट दिसायला लागतात. अँड बॉडी साईज रिचेस हाफ द साईज ऑफ न्यूबॉर्न. न्यूबॉर्नमध्ये जे काही साधारणतः 2.5 ते 3 किलो वजन आहे, तर त्याच्या हाफ साईज वेट हे पाहायला मिळते, म्हणजे साधारणतः 1.5 किलोपर्यंत. चेंजेस इन मदर. द युटरस ग्रोज इनफ फॉर प्रेग्नन्सी बिकम ऑब्वियस. आता युटरसचा आकार हा आणखी वाढलेला आहे आणि त्यामुळं बाहेरूनही आता स्पष्ट दिसेल की द फिमेल इज प्रेग्नंट. हॉर्मोन लेवल स्टॅबिलायझेस ॲज HCG डिक्लाइन्स. आता सुरुवातीच्या फेजमध्ये ह्युमन कोरी आणि गोनॅडोट्रॉपिन हा हार्मोन वाढलेला होता, जो की आपल्याला युरिन प्रेग्नन्सी टेस्टमध्ये आयडेंटिफाय करण्यात येत होता. परंतु आता हॉर्मोनच्या लेवल ह्या स्टेबल व्हायला लागतात, त्यामुळे HCGची लेवल ही कमी होते. कॉर्पस ल्युटियम हा सुद्धा आहे, हा डिटोरिएट होतो. अँड द प्रोजेस्टेरॉन हॉर्मोन इज नाव प्रोड्युस्ड बाय डेव्हलप्ड प्लॅसेंटा. आता या फेजमध्ये प्लॅसेंटा जो आहे याची फुल डेव्हलपमेंट होते आणि त्यामुळं प्लॅसेंटा आता हे सगळे काम करायला लागतो. म्हणजे प्रोजेस्टेरॉनची निर्मिती ही आता कोण करते, तर प्लॅसेंटा करत असते. अल्ट्रासाउंड ॲट 18th to 20th वीक शोज बेबीज ग्रोथ अँड पोझिशन. जर आपण सोनोग्राफी केली तर बेबीची पोझिशन, बेबीची वाढ ही आपल्याला या फेजमध्ये, या ट्रायमिस्टरमध्ये प्रॉपर पाहायला मिळते. फ्रॉम दिस
एस्टिमेटेड ड्यू डेट ऑफ प्रेग्नन्सी कॅन बी एस्टॅब्लिश्ड. आणि ही ग्रोथ पाहून एक्सपेक्टेड डिलेवरी डेट ही एस्टॅब्लिश करता येते. त्या बाळाची वाढ कशी आहे त्यानुसार अंदाजे ड्यू डेट म्हणजे डेट ऑफ पार्च्युरेशन किंवा डिलेवरीची जी डेट आहे ती या ठिकाणी सांगता येऊ शकते. देन थर्ड ऑर द फायनल ट्रायमिस्टर, इट इज फ्रॉम 27th वीक टिल पार्च्युरेशन. 27 आठवड्यापासून पुढचा जो काही कालावधी आहे टिल द डिलेवरी दॅट इज काउंटेड ॲज थर्ड ट्रायमिस्टर. चेंजेस इन द फिटस, द फिटस ग्रोज टू अबाउट 3 to 4 kg इन वेट. फिटसचा आकार वाढतो आणि त्याचं वजन आता आहे 3 to 4 kg इथपर्यंत होतं आहे आणि लेंथ होते 50 सेंटीमीटर. आईज आर ओपन. त्यानंतर गेन इन बॉडी वेट, बरोबर आहे. मागच्या ट्रायमिस्टरमध्ये जे 1.5 किलोपर्यंतचं वजन आहे ते आता 3 ते 4 किलोपर्यंत वाढते. चेंजेस इन मदर, ॲज फिटस ग्रोज द युटेरस एक्सपांड अराउंड इट. फिटसचा आकार जसा वाढतो तसा युटेरसचा आकारसुद्धा वाढत जातो. मदर्स ॲबडॉमिनल ऑर्गन्स बिकम कंप्रेस्ड अँड डिस्प्लेस्ड लीडिंग टू फ्रिक्वेंट युरिनेशन, डायजेस्टिव्ह ब्लॉकेजेस अँड स्ट्रेन इन बॅक मसल्स. रुटीनली आता जेव्हा प्रेग्नन्सी नाही त्यावेळेला युटेरस हा पेल्विक ऑर्गन आहे, परंतु आता प्रेग्नन्सीमुळं युटेरसचा आकार हा काय वाढायला आहे, बरोबर आहे. आणि त्यामुळं या वाढलेल्या युटेरसमुळं जे काही मदरचे ॲबडॉमिनल ऑर्गन्स आहेत, इतर ऑर्गन्स आहेत, या ऑर्गन्सवर ताण यायला लागतो. आणि त्यामुळं की युटेरसच्या पुढे युरिनेशन की युटेरसच्या पुढे युरिनरी ब्लॅडर हे स्ट्रक्चर आहे, बरोबर आहे. आणि युटेरसच्या पाठीमागे रेक्टम हा ऑर्गन आहे. तर युटेरसचा आकार वाढल्यामुळं त्याच्या पुढच्या ऑर्गनवर ताण येतो किंवा युरिनरी ब्लॅडर आहे हा कॉम्प्रेस होतो, तो दाबल्या जातो आणि त्यामुळं फ्रिक्वेंट युरिनेशन हे लक्षण पाहायला मिळते. देन डायजेस्टिव्ह ब्लॉकेजेस, युटेरसचा आकार वाढल्यामुळं इंटेस्टाईनचा जो भाग आहे यावरही प्रेशर येते आणि त्यामुळं डायजेस्टिव्ह ब्लॉकेजेस हे पाहायला मिळतात. आणि युटेरसच्या या वाढलेल्या आकारामुळं बॅक मसल्स जे आहेत यांच्यावरसुद्धा ताण येतो. ॲट द एंड फिटस बिकम फुल्ली डेव्हलप्ड अँड रेडी फॉर पार्च्युरेशन. आणि या ट्रायमिस्टरच्या शेवटी फिटसची डेव्हलपमेंट ही फुल होते आणि फिटस इज नाऊ रेडी फॉर पार्च्युरेशन. तो बाहेर पडण्यासाठी किंवा डिलिव्हरीसाठी फिटस हा आता तयार आहे. दिस इज ऑल अबाउट द जस्टेशन पिरियड, ज्याला प्रेग्नन्सी पिरियड असं म्हणतात, जो 9 महिन्याचा कालावधी आहे हा 3 ट्रायमिस्टरमध्ये डिव्हाइड केलेला आहे. So here are some questions, solve them and thank you.